Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. कोकण जनता पार्टीच्या आंदोलनामुळे संसदेमध्ये हाय अलर्ट. संसद भवन परिसराला छावणीचं स्वरूप. मुख्य प्रवेशद्वार बंद. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे अमित शहांच्या भेटीला. दिल्लीतील तणाव पाहता प्रधानांकडून गृहमंत्र्यांची भेट. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार का याकडे आता लक्ष. नीट पेपर फुटीवरून संसदेमध्ये विरोधकांचा गदारोळ. सलग 5व्यांदा लोकसभेचं कामकाज स्थगित तर राज्यसभा उद्यापर्यंत स्थगित. संसदेच्या आत आणि बाहेरही तणावाचं वातावरण. तर कॉक्रोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळानं जेपी नड्डांची भेट घेतली. तब्बल 2 तास वाट पाहून 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती. सीजेपीकडून मागण्यांचं पत्र सादर. नड्डांकडून चर्चेचं आश्वासन. जंतर मंतरवर आंदोलकांवर लाठीचार्ज. काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. पोलिसांकडून शिवीगाळ मारहाण झाल्याचा आंदोलकांचा आरोप. जंतर मंतरवर जॅमर बसवले. परिसरातील इंटरनेट सेवा सुद्धा पूर्णपणे ठप्प. तर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं ही कोणती लोकशाही. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील. काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंकडून लाठीचार्जचा निषेध. कोकण जनता पार्टीचं आंदोलन हे नौटंकी. धर्मेंद्र प्रधान यांनी पेपर फोडला का. पेपर फुटीवरून विरोधकांचं राजकारण सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. तर गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. सरकार मुलांना घाबरलंय. त्यांच्या हातात असतं तर जंतर मंतरवरील लाखो लोकांना ईडी लावली असती. संजय राऊतांचा हल्लाबोल. दिल्ली पोलिसांची कारवाई. हायकोर्टाच्या निर्देशानुसार राऊतांकडून तरुणांना भडकवण्याचे प्रयत्न सुरू. नवनाथ बन यांचा पलटवार. तर दिल्लीच्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटले. मुंबईनंतर आता ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापुरातही तरुणाईचा एल्गार. सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आंदोलक रस्त्यावर. तिरंगा आणि पोस्टर्स घेऊन शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. मुंबईत पुढील 15 दिवसांसाठी जमावबंदी लागू. 23 जुलैपासून 6 ऑगस्ट पर्यंत जमावबंदीचे आदेश. दिल्लीमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाची सावधगिरी. तर उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर 3 स्वतंत्र गुन्हे दाखल. वांगचूक यांच्या समर्थनार्थ विनापरवानगी आंदोलन काढल्यामुळे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल. अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण. आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. एसआयटीकडनं बंद लिफाफ्यात स्टेटस रिपोर्ट सादर. आजच्या सुनावणीकडे लक्ष. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.